We will discuss energy in SHM. So physics है. Physics is always related to energy, motion. The simple harmonic motion is also related to energy. ही एनर्जी जी SHM मध्ये ही दोन टाईपची आहे. One is kinetic energy because it is motion and other is potential energy. आणि kinetic energy plus potential energy of the SHM is the total energy. So we will list kinetic energy, potential energy with their special cases. So kinetic energy in SHM. Kinetic energy in SHM 1/2 mv square. We know this. This kinetic energy in SHM 1/2 m. Velocity is omega square root of a square minus x square. This is velocity of a particle in SHM and square of this. म्हणजे पहिला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर a square minus x square. So see, this is kinetic energy which is depending upon x आणि x is variable आणि x जर का variable असेल तर kinetic energy is not constant. Kinetic energy is not constant because this kinetic energy is a function of x and x is variable. आता या कायनेटिक एनर्जीच्या दोन स्पेशल केसेस येतील. द फर्स्ट केस इज ॲट मीन पोझिशन. First case is at mean position, that is x equal to 0. At mean position, that is at x equal to 0. So when you put x equal to 0 in equation 1, what we get? We get k max. We get k max as 1/2 m omega square a square. This is maximum kinetic energy. And it is at mean position. So डोक्यात ठेवा, कायनेटिक एनर्जी ही नेहमी मॅक्सिमम असते मीन पोझिशनला and given by this formula 1/2 m omega square a square. We can have second case. हा मेन फॉर्म्युला आहे केईचा. You can have second case at extreme position. At extreme position, it means x equal to plus minus a. X equal to plus minus a in equation 1. So when you put x equal to plus minus a, it is a square minus a square 0. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी इज मिनिमम दॅट इक्वल टू 0. सिंपल हार्मोनिक मोशन मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन कायम डोक्यात ठेवा. जेई मेन्स नीट CET साठी वी सबस्टिट्यूट फॉर k अपॉन m इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. करेक्ट आहे. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करतो k अपॉन m इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. म्हणून तुमच्याकडे हे इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन आहे k इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर.
म्हणून हा जो Kmaxचा फॉर्म्युला आहे that can also be in terms of 1/2 Ka square, because for this m omega square you can put K, so same formula can also be equal to 1/2 Ka square. So this is Ke max. So this whole is kinetic energy in simple harmonic motion. आता या तिघी केसेसमध्ये वी आर थिंकिंग कायनेटिक एनर्जी ॲज अ फंक्शन ऑफ एक्स अँड इट इज व्हेरिएबल. आता जर का तुम्ही असा विचार केला, दिस इज अनदर अल्टरनेटिव्ह थॉट, की कायनेटिक एनर्जी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, म्हणजे कायनेटिक एनर्जी विथ टाइम कसं चेंज होतं, असा जर तुम्हाला विचार करायचा असेल तर याचा अर्थ असा की कायनेटिक एनर्जी आपल्याला टाईमच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करायची आहे. सो हाऊ डू आय एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ टाइम? सी दिस 1/2 दिस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². बरोबर आहे. पण थिंकिंग कसं आहे, गरज पडते तुम्हाला प्रॉब्लेममधनं असा अंदाज घ्यावा लागेल की ते कायनेटिक एनर्जी ॲज अ फंक्शन ऑफ एक्स घ्यायचं आहे की कायनेटिक एनर्जी ॲज अ फंक्शन ऑफ टाईम घ्यायचं आहे. सो वेन यू राईट वी वॉन्ट टू कन्सिडर कायनेटिक एनर्जी अ फंक्शन ऑफ टाईम. हा बेसिक फॉर्म्युला. व्हॉट इज वेलॉसिटी? वेलॉसिटी इज dx/dt ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट आहे. Velocity is dx/dt, rate of change of displacement with respect to time. But friends, see what is x? What is x? X क्या है? This x is a function of time and it gives instantaneous displacement of the particle performing SHM. आणि काय असतो हा फॉर्म्युला? दिस फॉर्म्युला इज a sin omega t plus alpha. So this is dx/dt we are considering. हा x सबस्टिट्यूट केला, x चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे दिस इज इन फॅक्ट वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ टाइम. आणि तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला मिळतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m. हा स्क्वेअर आहे, a². याचा डेरिव्हेटिव्ह घ्याल तर कॉस होईल, 1 ओमेगा बाहेर येईल, त्याचा स्क्वेअर होईल, कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. सो दिस इज अनदर फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी in terms of time. या दोघं फॉर्म्युलांमध्ये बेसिक डिफरन्स काय? या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये कायनेटिक एनर्जी इज अ फंक्शन ऑफ एक्स. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टाइम. आणि हा जो फंक्शन ऑफ टाइम आहे त्याच्याकडे आणखी एक पॉइंट आय वॉन्ट टू कन्सिडर, की कायनेटिक एनर्जी इज अ कॉस फंक्शन ऑफ टाइम. इनफॅक्ट कॉस स्क्वेअर फंक्शन ऑफ टाइम. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट, कायनेटिक एनर्जी इज व्हेरिएबल. पण हा व्हेरिएशन कसा आहे कायनेटिक एनर्जीमधला? हा जो व्हेरिएशन आहे कायनेटिक एनर्जीमधला हा पिरियोडिक व्हेरिएशन आहे. सो दिस इज पिरियोडिक व्हेरिएशन इन कायनेटिक एनर्जी ड्यू टू टाइम. व्हाय? बिकॉज ऑफ दिस कोसाइन फंक्शन, because of this cosine square function, rather you can say. The kinetic energy varies with time in SHM in periodic fashion.
इन पिरियॉडिक फॅशन. करेक्ट आहे. आणखी एक गोष्ट की दिस होल इज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट, इज अ फंक्शन ऑफ एक्स ॲज वेल ॲज टाईम. टाईमच्या वेळेचा प्रॉब्लेम असेल, सपोज असं आलं की कोणत्या मोमेंटला कायनेटिक एनर्जी 75% ऑफ द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की साईन किंवा कोसाईन या फंक्शनचा जो कोइफिशियंट असतो तो या लेफ्ट साईडची मॅक्सिमम व्हॅल्यू असते. म्हणजे काय, जर का 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हा जर का कॉस स्क्वेअरचा फंक्शनचा कोइफिशियंट असेल तर ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज के मॅक्स. दॅट इज के मॅक्स. आणि के मॅक्स किती मग 1/2 m ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज वॉट a square omega, sorry, k max 1/2 m a square omega square. What is m omega square? M omega square is k. That means k max equal to 1/2 k a square. म्हणजे बा तुम्ही फंक्शन ऑफ एक्स वरनं गेलात काय, फंक्शन ऑफ टाइम वरनं गेलात काय, के मॅक्सचा फॉर्म्युला काय 1/2 के ए स्क्वेअर किंवा 1/2 एम ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. प्रॉब्लेम असा होता जर का यू हॅव टू फाइंड टाइम फॉर विच कायनेटिक एनर्जी इज 75% ऑफ के मॅक्स. स्पेशल केस when अल्फा इक्वल टू 0 असा प्रश्न आला की फाइंड टाइम फॉर विच कायनेटिक एनर्जी इज 75% ऑफ के मॅक्स when अल्फा इक्वल टू 0. मग मी सोडवणार पाकसाला. टाइम फाइंड करायचा आहे. टाइम फाइंड करायचा आहे म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला SHM मध्ये आपल्याला टाइम्सच्या टर्म्समध्ये पाहिजे. पण टाइम्सच्या टर्म्समध्ये फॉर्म्युला पाहिजे म्हणजे कायनेटिक एनर्जी वी आर सेइंग 75% ऑफ के मॅक्स. 75% ऑफ के मॅक्स तो टाइम फाइंड करायचा आहे. आता हा जो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हा कोणत्या टर्म्समध्ये पाहिजे, टाइम्सच्या टर्म्समध्ये. टाइम्सच्या टर्म्समध्ये फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडं, हा. I will write on this side 1/2 m a square omega square cos square omega t. अल्फा किती है 0 है. अल्फा किती है 0 है. दिस इक्वल टू 75% ऑफ मैक्सिमम काइनेटिक एनर्जी. maximum kinetic energy which is 1/2 ka square. यातला हा जो k आहे a square कॅन्सल. m ओमेगा स्क्वेअर कलेक्टिव्हली काय असतं k असतो. म्हणजे m ओमेगा स्क्वेअर यू कॅन कॅन्सल विथ k. हाफ कॅन्सल. इट मीन्स यू हॅव cos स्क्वेअर ओमेगा t equal to 3/4. Square root of this cos omega t equal to root 3/2. आता कोणता cos root 3/2 असतो 30 डिग्री. म्हणजे हा ओमेगा टी ची व्हॅल्यू किती असेल, या ओमेगा टी ची व्हॅल्यू असेल 30 डिग्री. दॅट इज π/6. दॅट इज π/6. आपल्याला टाइम फाइंड करायचा. वेअर इज टाइम, हा ओमेगा you can put as 2 pi upon capital T into small t π/6. Pi cancel. So small t will be equal to t/12.
So here we are thinking kinetic energy as a function of time. So this whole thing is kinetic energy of a particle in SHM, okay friends, now we will consider potential energy in SHM. आता SHM मध्ये काय असतं की particle is performing periodic and bound motion under the influence of restoring force. आणि जेव्हाही पार्टिकलची मोशन अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ सम काइंड ऑफ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असते. सो व्हॉट इज द कॉज ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन SHM? कॉज ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन SHM is under the influence of conservative restoring force, under the influence of conservative restoring force, F equal to minus kx. जर का हा कॉन्झर्वेटिव्ह रिस्टोरिंग फोर्स नसता तर पोटेन्शियल एनर्जीचा काहीही संबंध आला नसता. आता हा फोर्स कॉन्झर्वेटिव्ह रिस्टोरिंग फोर्स का म्हणतात? तर जिथं कॉन्झर्वेटिव्ह रिस्टोरिंग फोर्स असतो किंवा ज्या सिस्टीममध्ये कॉन्झर्वेटिव्ह रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट करतो तिथं टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. पहिली गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट, टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. जिथं कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ॲक्ट करतो तिथं टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणून ग्रॅव्हिटेशनमध्ये टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये सुद्धा टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. आणि हा फोर्सचं पण नेचर कॉन्झर्वेटिव्ह नेचर असल्यामुळे वी कॅन से टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. आणि व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी इन SHM? फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी इन SHM is in terms of work done. Another important thing is potential energy is always saving of energy which is obtained when work is done against conservative force. So what is potential energy? It is saved energy when work is done against conservative force, not any force. So what is potential energy? It is a saved energy when work is done against conservative force. SHM मध्ये सुद्धा ज्या वेळेस पार्टिकल डिस्प्लेस होतो मीन पोझिशन पासनं तर याच्यावरती इमिजिएटली रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट करायला लागतो. म्हणजे पार्टिकल इज डिस्प्लेस अगेन्स्ट दिस रिस्टोरिंग फोर्स. हा फोर्स व्हेरिएबल आहे. आणि जेव्हा पण वर्क इज डन बाय व्हेरिएबल फोर्स इट इज ऑलवेज ऑब्टेन बाय इंटिग्रेशन. डोक्यात ठेवायचं आहे जेव्हाही फोर्स इज डन बाय व्हेरिएबल फोर्स इट इज ऑब्टेन बाय इंटिग्रेशन. मग इथं काय असतं की सपोज या पोझिशनला असताना एक्स आपण एक छोटं वर्क डन कन्सिडर करू dx. या छोट्या वर्क डन dx साठी वर्क डन आहे dw. इंटिग्रेशनने कोणताही प्रॉब्लेम फिजिक्समध्ये सोडवायचा असेल, उभा करायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा की पहिली स्टेप असते
की आपण एका छोट्या पार्टसाठी प्रॉब्लेम डेव्हलप करतो किंवा त्या छोट्या पार्टसाठी प्रॉब्लेमचा विचार करतो आणि मग त्याला इंटिग्रेट करतो. आत्ता पण मी काय करतोय की छोट्या डिस्प्लेसमेंट डी एक्ससाठी आय एम कन्सिडरिंग स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू and this dw will be equal to f dx. So छोट्या पार्टसाठी छोटं वर्क डन, छोटं डिस्प्लेसमेंट एफ डी एक्स स्केलर फॉर्ममध्ये कन्सिडर केलं आहे. एफ असतो के एक्स डी एक्स. हे काय, दिस इज द वर्क डन फॉर दिस व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द डिस्प्लेसमेंट डी एक्स. आता समजा मला जर की किती टोटल वर्क डन केलं आहे फॉर द डिस्प्लेसमेंट 0 to x, आय विल ऑब्टेन इट बाय इंटिग्रेटिंग दिस dw इंटिग्रेशन kx dx 0 to x डिस्प्लेसमेंट. हे जे वर्क डन येतं हे वर्क डन येतं w इक्वल टू 1/2 kx स्क्वेअर. आणि व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? Potential energy is saved energy when work is done against conservative force. हे जे वर्क आहे which is done against conservative force is stored as potential energy U. Is stored as potential energy U, and therefore you can say कि पोटेंशियल एनर्जी U in SHM is equal to 1/2 kx square. So this is the basic formula for potential energy in SHM. Potential energy in SHM. कळत आहे? आता परत बघा, ही जी पोटेंशियल एनर्जी आहे इट इज डिपेंडिंग अपॉन x. हाऊ इज x? x इज व्हेरिएबल. मग जर का पोटेन्शियल एनर्जी व्हेरिएबलवरती डिपेंड असेल याचा अर्थ असा की पोटेन्शियल एनर्जी पण व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो चेंजिंग. चेंजिंग असेल तर वी कॅन कन्सिडर हिअर टू केसेस. वी कॅन कन्सिडर हिअर टू केसेस विथ रिस्पेक्ट टू x. ज्या वेळेस x इक्वल टू 0 असेल म्हणजे दिस इज मेन पोझिशन. आता तुम्ही जर का x इक्वल टू 0 पुट केला इथं तर पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम. सो u मिनिमम इज इक्वल टू 0 ॲट मेन पोझिशन. आणि असंच तर डिस्कशन करतो आपण की मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी SHMला 0 असते, ज्याला काय म्हणतात कंडिशन ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम. ही स्टेबल इक्विलिब्रियमची रिक्वायरमेंट आहे. जर का तुम्ही x इक्वल टू प्लस मायनस ए पुट केला तर दिस इज व्हॉट, दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे म्हणजे प्लस मायनस एची पार्टिकल इथं असेल किंवा इथं असेल प्लस मायनस एला. हे जर पुट केलं तर पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम U max that equal to 1/2 kA square. So maximum potential energy U max 1/2 kA square. आणखी एक सुंदर गोष्ट बघा की ज्या वेळेस फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असतो, सी दिस इज इम्पॉर्टंट वर्ड, व्हेन द फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, तर याचा आणि पोटेन्शियल एनर्जीचं रिलेशन असतं. So when a force is a conservative force, it is related to potential energy U. आणि अतिशय ब्युटी ऑफ द फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू मायनस du by dx. The negative potential gradient of the potential energy is equal to force. आत्ताही बघा, जर का तुम्ही F इक्वल टू माइनस d by dx इक्वल टू 1/2 kx स्क्वेअर, डेरिवेटिव घ्या, सिंप्लिफाय करा, दिस इज 1
एफ इक्वल टू मायनस के एक्स. पण ते असं उलटं पण जाऊ शकतात तुम्ही एखाद्या वेळेस गरज पडली तर. आणि नेहमी लक्षात ठेवा, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, ग्रॅव्हिटेशनल कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्झर्वेटिव्ह फोर्स किंवा अशा प्रकारचा एस एच एम मधला फोर्सच्या वेळेस फोर्स इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी एक्स. फोर्स इज इक्वल टू मायनस डी यू बाय डी एक्स, निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी ग्रेडियंट. आता पुढचा विचार करू. इक्वेशन 1 साठी थॉट होता की पोटेन्शियल एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट बट इट इज अ फंक्शन ऑफ एक्स. इट इज अ फंक्शन ऑफ एक्स. जर का पोटेन्शियल एनर्जी चेंजिंग विथ एक्स, वी ऑल्सो कॅन थिंक की पोटेन्शियल एनर्जी कॅन ऑल्सो बी कन्सिडर चेंजिंग विथ टाइम. आता चेंज विथ टाइम कसा असेल? सो पोटेन्शियल एनर्जी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम असा जेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे, तर हा जो एक्स आहे, हा जो एक्स आहे, दॅट वी विल एक्सप्रेस 1/2 के. हा जो एक्स आहे तो मला एक्सप्रेस करायचा इन टर्म्स ऑफ टाइम. त्याचा स्क्वेअर इट इज गोइंग टू बी ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा ब्रैकेट स्क्वायर. So this potential energy u1/2 k a square sine square omega t plus alpha. This is a potential energy as a function of time. This is the potential energy as a function of time, and this one is the potential energy as a function of x. सो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असा जर विचार एस एच एममध्ये केला तर क्लिअरली आपल्याला दिसतं आहे की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोघंही पिरियॉडिकली व्हेरिंग आहे. कारण दोघांच्या एक्सप्रेशनमध्ये पिरियॉडिकली व्हेरिंग साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर फंक्शन ऑफ टाइम प्रेझेंट आहे. So this whole is potential energy. 1/2 kx square, 1/2 ka square, maximum potential energy, and this is the potential energy in terms of time. Okay. आता आपण डिस्कस करणार आहे टोटल एनर्जी इन एसएचएम. टोटल एनर्जी इन एसएचएम E. This total energy in SHM is the sum of kinetic energy plus potential energy. Kinetic energy plus potential energy. तुम्ही कुठेही ॲडिशन करा. सपोज फर्स्ट ॲट एनी पोझिशन एक्स, म्हणजे ज्या वेळेस पार्टिकल कोणत्या पण पोझिशन एक्सला असेल त्यावेळेस टोटल एनर्जी काय असेल? मग ॲट एनी पोझिशन एक्स टोटल एनर्जी ई विल बी इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट एक्स प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स. करेक्ट आहे. म्हणजे पार्टिकल मेन पोझिशनवरनं डिस्प्लेस झाला अप टू पोझिशन एक्स, त्या ठिकाणी काय असेल? के एक्स इज गोइंग टू बी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर minus x square. Kinetic energy at position x. Potential energy at position x 1/2 k x square. हा जो m ओमेगा स्क्वेअर आहे त्याला काय पुट करता येतो? k. That you can put as k 1/2 k a square minus x square plus 1/2 k x square. So total energy is 1/2 k a square. म्हणजे कोणत्या पण ॲट एनी पोझिशन एक्स तुम्ही कन्सिडर केला
टोटल एनर्जी इज 1/2 kA². तुम्ही मीन पोझिशनला कन्सिडर करा. ॲट मीन पोझिशन, at mean position total energy E K max plus U minimum. mean position ला kinetic energy maximum असते, potential energy minimum असते, and this is equal to 1/2 kA² plus 0 म्हणजे total energy is 1/2 kA². तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनला कन्सिडर करा. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन E इज इक्वल टू K मिनिमम प्लस U मॅक्स. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, दिस इज 0 1/2 kA² म्हणजे पहा परत टोटल एनर्जी इज सेम which is equal to 1/2 kA² at any position x, at mean position, at extreme position, anywhere you see. Even तुम्ही in terms of time विचार केला, fourth energy as time, so kinetic energy as time plus potential energy at time. Kinetic energy as a function of time plus potential energy as a function of time. टाईमच्या टर्म्समध्ये तुमच्याकडे फॉर्म्युला आहे 1/2 m ω² a² cos² ωt plus alpha. This is kinetic energy in terms of time. Potential energy in terms of time फॉर्म्युला आहे तुमच्याकडे 1/2 m किंवा k a² sin² ओमेगा टी प्लस अल्फा. हा एम ओमेगा स्क्वेअर काय असतो, के असतो. कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. यू कॅन टेक 1/2 kA² कॉमन बिकॉज एम ओमेगा स्क्वेअर इज के. कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा प्लस साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा 1. सो दिस इज 1. म्हणजे परत energy at any time is 1/2 kA². energy at any position x is 1/2 kA². याचा अर्थ total energy is constant in SHM, that is equal to 1/2 kA². total energy it's constant in SHM and that is equal to 1/2 kA². This k E 1/2 m ω² a². This omega you can write as 1/2 m 4π² f² a². Omega is 2π f. The total energy E is equal to m 2π² f² a². So energy is conserved. Another important thing कि जी potential energy है so the graph of energy against x, graph of energy against x goes like this. ही potential energy supports हा x, u is equal to 1/2 kx². म्हणजे u is directly proportional to x². u कोणत्या ॲक्सिसला आहे, y ॲक्सिसला. y is directly proportional to x². हे कसलं इक्वेशन आहे, कसली प्रॉपर्टी आहे, पॅराबोलाची. म्हणून इट इज लाईक दिस. दिस इज x equal to 0 पोझिशन वेर u is minimum. ही मीन पोझिशन आहे जिथं पोटेन्शियल एनर्जी काय मिनिमम. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय मॅक्सिमम. दिस इज u max. दिस इज -a + a.
आता कायनेटिक एनर्जीचा ग्राफ कसा असतो? कायनेटिक एनर्जी या ठिकाणी मॅक्सिमम के मॅक्स आणि या ठिकाणी मिनिमम के मिनिमम. म्हणून दिस ग्राफ इज लाईक दिस. दिस ग्राफ इज लाईक दिस. सो टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट इन SHM. आणखी एक गोष्ट बघा की टोटल एनर्जी E is equal to K max is equal to U max. टोटल एनर्जी E याचीच व्हॅल्यू किती असते? K max. See this K max. That is also equal to U max and that is also equal to 1/2 K square. Total energy E is equal to K max equal to U max. K max equal to U max equal to 1/2 Ka square. Total energy equal to K max equal to U max equal to 1/2 Ka square. म्हणजे टोटल एनर्जीची व्हॅल्यू आणि के मॅक्स आणि यू मॅक्सची व्हॅल्यू सारखी असते. के मॅक्स दिलं म्हणजेच टोटल एनर्जी दिली आणि टोटल एनर्जी दिली म्हणजे यू मॅक्स दिली. करेक्ट. सो दिस इज द टोटल एनर्जी इन SHM. आता एक याचं सुंदर ॲप्लिकेशन आहे बघा कसं. या टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते या कन्सेप्टवरनं तुम्हाला टाइम पिरियडचा पण फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो. टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते याच्यावरनं तुम्हाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो. डिफरन्शियल इक्वेशन डिराईव्ह करता येतं. आता सिंपल पेंडुलमचा एक वेगळा अप्रोच बघू. सिंपल पेंडुलम. हा सिंपल पेंडुलम आहे. इट इज डिस्प्लेस. x इक्वल टू 0 पोजिशन. हा जो व्हेरिएबल हा व्हेरिएबल आहे y. This angle is theta. This length is L. हा 90 डिग्री. तर एवढी साइड किती झाली? दिस साइड इज L मायनस Y. करेक्ट आहे. हा टोटल आहे L. हा जसा व्हायब्रेट झाला हे पण किती L. हा किती हाईटला गेला? Y हाईटला गेला म्हणजे किती L मायनस Y. मग या राईट अँगल ट्रायंगलवरनं व्हॉट आय कॅन राईट कॉस थीटा इज इक्वल टू L मायनस Y अपॉन L. असं असेल त्यावेळेस दिस Y इज इक्वल टू L 1 मायनस कॉस थीटा. इतकी डायग्राम कळते. सिंपल आहे. पेंडुलम त्याच्या मेन पोझिशनवरनं डिस्प्लेस केला. तो हाईट Y इतका उचकला. इथं गेल्यावरती त्याची ही इन्स्टंटेनियस हाईट आहे. कॉस थीटा इक्वल टू आय एम रायटिंग L मायनस Y अपॉन L. क्लिअरली दिसतं राईट अँगल ट्रायंगलमधनं. म्हणजे Y काय झाला? हा झाला. दिस Y इज नथिंग बट इन्स्टंटेनियस हाईट H. इन्स्टंटेनियस हाईट H. मग या पोझिशनला टोटल एनर्जी काय असेल? टोटल एनर्जी सपोज इथं वेलॉसिटी याची V. सो टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. इथं मात्र सिंपल पेंडुलम वी आर कन्सिडरिंग ॲज अ केस ऑफ अँग्युलर SHM. कसली केस कन्सिडर करणार आहे? अँग्युलर SHM. वी आर कन्सिडरिंग सिंपल पेंडुलम ॲज अ केस ऑफ अँग्युलर SHM. थोडा डिफरंट थिंकिंग आहे. म्हणजे रोटेशनल की बरोबर आहे का? अँग्युलर SHM प्लस पोटेन्शियल एनर्जी. रोटेशनल के किती असेल? 1/2 I ओमेगा स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी किती असेल? mgy बिकॉज H इक्वल टू Y. Y किती आहे? 1/2
I omega square plus mgl 1 minus cos theta. This is y. ही टोटल एनर्जी E आहे. आता ही टोटल एनर्जी E आहे. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? इट्स डेरिव्हेटिव्ह विल बी इक्वल टू dE by dt. dE by dt 1/2 I ओमेगा स्क्वेअर. या ओमेगा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1/2 I 2 ओमेगा d ओमेगा by dt. 2 ओमेगा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी ओमेगा बाय डी टी प्लस हा जो 1 आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 0. म्हणजे पुढच्या स्टेपला हा 1 येणार नाही. इट इज गोइंग टू बी लाईक दिस प्लस mgl 1 येणार नाही. कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा मायनस मायनस प्लस प्लस साइन थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस थिटा डी थिटा बाय डी टी. कळतोय डेरिव्हेटिव्ह? 1 मायनस कॉस थिटा या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. 1चा डेरिव्हेटिव्ह येणार नाही म्हणून तो 1ची टर्म नाही. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन थिटा मायनस मायनस प्लस म्हणून प्लस साइन थिटा आणि मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा डी थिटा बाय डी टी. आता हा कॉन्स्टंट आहे. ई काय? ई इज कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0 असतो. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0 असतो. हा 0 आहे. सो दिस 2 कॅन्सल. ओमेगा I omega d omega by dt is alpha plus mgl sin theta. This d theta by dt is omega. This d theta by dt is omega. आता we take on this side I ओमेगा अल्फा साइड चेंज करतो. याला मायनस साइन येईल. mgl ओमेगा साइन थिटा. ओमेगा ओमेगा कॅन्सल. ओमेगा ओमेगा कॅन्सल. दिस I can write as ml square into alpha मायनस mgl. आणि सिंपल पेंडुलम तेव्हाच लिनियर किंवा अँग्युलर एसएचएम असतो when theta is very small. That is I can write sin theta is equal to theta. Sin theta is approximately equal to theta since theta is very small. M cancel, 1L cancel, 1L cancel. So alpha is equal to minus G upon L into theta. Angular acceleration is directly proportional to theta. Angular acceleration is directly proportional to theta. बरोबर आहे? अँग्युलर SHM आहे. हे जर का लिनियर SHM असतं तर इथं आलं असतं ए. हे कोणतं SHM आहे? दिस इज अँग्युलर SHM. कोणतं SHM आहे? अँग्युलर SHM. हे जर का लिनियर SHM असतं तर एक अल्फा काय असता? ए. हा मायनस जी अपॉन एल तसाच असता आणि थीटा असता एक्स. थीटा असता एक्स. 12वी स्टेट बोर्डला तुम्ही असं डिराईव्ह करता. हे असं पण करेक्ट आहे. बरं ठीक आहे, दोघं करेक्ट आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फॉर्म्युला फॉर पिरियड. आता तुमच्याकडे 12वी टेस्ट बोर्डला किंवा कोणत्या पण ठिकाणी फॉर्म्युला असतो
अँग्युलर एस एच एममध्ये अल्फा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा, और लिनियर एस एच एममध्ये फॉर्म्युला असतो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हा कुठं? अँग्युलर एस एच एम. नीट जेईसाठी हे कंपॅरिझन डोक्यात ठेवा. हे कोणतं? लिनियर एस एच एम. फॉर्म्युला तोच, अल्फाला अनालॉगस ए, थीटाला अनालॉगस एक्स, ओमेगा स्क्वेअर तसाच आहे. म्हणजे ही जी टर्म आहे जी अपॉन एल, इट इज व्हॉट? ओमेगा स्क्वेअर. ही ओमेगा स्क्वेअर टर्म कोणती आहे दोघं ठिकाणी? जी अपॉन एल. ओमेगा स्क्वेअर इज 4 pi square upon t square g upon l, and therefore t equal to 2 pi square root of l upon g. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हा जो अप्रोच आहे की आपण टाइम पिरियडचा फॉर्म्युला फाइंड केला सिंपल पेंडुलमचा बाय कन्सिडरिंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट की टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. आणि टोटल एनर्जी कॉन्स्टंट करून त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो करून तुम्हाला कोणत्याही सिस्टीमच्या पिरियडचा एक्सप्रेशन फाइंड करता येतं. काय सांगतोय? टोटल एनर्जी कन्सिडर करायची, व्हेरिएबलच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करायची, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह झिरो घ्यायचा, आणि तुम्हाला ए किंवा अल्फाच्या टर्म्समध्ये रिलेशन मिळेल. जेव्हा रिलेशन मिळेल तेव्हा त्याला असं एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करा, अल्फा थीटा ए एक्स विथ मायनस साइन. ही जी टर्म असेल ती असेल ओमेगा स्क्वेअर, आणि ओमेगा स्क्वेअरसाठी ती टर्म सबस्टिट्यूट करायची जी बाय एल. तुम्हाला पिरियडचा फॉर्म्युला मिळेल. कोणत्याही ठिकाणी हा अप्रोच ॲप्लिकेबल आहे. धन्यवाद.